नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। तर आता मी तुम्हाला एक डायलॉग किंवा एक कोणाची तरी स्टाईल, त्या स्टाईलमध्ये बोलून दाखवणार आहे आणि तुम्ही गेस करायचं आहे की आजचं पॉडकास्ट कोणावर आहे। सो पॉडकास्ट चालू असतानाच इथपर्यंत जेव्हा तुम्ही पोचाल, ते पूर्ण माझं जेव्हा तुम्ही गेस कराल, जेव्हा मी बोलत असताना, तेव्हाच पॉज करा आणि पटकन कॉमेंट करा। पॉज नाही केलं, पॉज करण्याची गरज नाही खरं तर, म्हणजे तेव्हाच कॉमेंट करा जोपर्यंत रिव्हील नाही करत मी की आजचं पॉडकास्ट कोणावर आहे। सो बघूया किती जण बरोबर करेक्ट गेस करतात। माझ्या अंदाजाने 90% तरी करेक्ट गेस आले पाहिजे, त्याच्यापेक्षाही जास्त खरं तर, पण लेट्स सी। सारखं लोक मला फार कमेंट करतात की तू फार कंजूस आहे, पण खरं कसं आहे ना की मला लेकरांमुळे वेळच मिळत नाही। आता लोक हे पण म्हणतात की तू काही जगा वेगळी आई झाली का, की तुलाच एकटीला पोरं झाली का, तू असं दाखवते की खूपच बिझी असते आणि खूपच तुला हेच जमत नाही, तेच जमत नाही, तू हे पण नाही करू शकत। आता 1.5 वर्ष झालं तू एका शेगडीवर काम चालवती। तर माझं तसं नाही आहे, तसं काय आहे ना की प्रत्येकाचं हे वेगवेगळं असतं। तुम्हाला जमत असेल, जे माझं आहे ते मी दाखवते तुम्हाला, जे काही आहे ते माझं, जे जसं लाईफ आहे ते मी दाखवते। आता मी त्याच्यामध्ये कोणाला जबरदस्ती नाही करू शकत। ज्यांना आवडतं त्यांनी बघावं, ज्यांना नाही आवडत त्यांनी सोडून द्या, एवढंच मी म्हणू शकते। काय हो, बरोबर की नाही? का माहिती आहे का? कारण का मला नाहीच जमते हे सगळं, म्हणजे कारण लोक सारखं कमेंट करतात की तू कंजूसच आहे, तुला हेच नाही घेता येत, तेच नाही घेता येत। आता नाही येत तर नाही येत, नाही वेळ मिळत आहे मला। जर वेळ मिळाला असता ना तर कधीच घेतलं असतं। सगळं नाही जमत आहे आणि आम्हाला सगळं कसं एकत्र जाऊनच घ्यायचं असतं। तेवढं माझं, म्हणजे मी दाखवते की मी खूप मोठी आहे, पण मी फक्त धुणी भांडी करण्यापुरतीच मर्यादित आहे। ह्याच्या पुढे मला काय नाही जमत, बस तेवढंच येतं मला। बाकी तुमच्या कमेंट्स वाचून तुम्हालाच त्या कमेंट्समधनं ज्ञान द्यायचं तेवढं मला माहिती आहे। त्याच्यामुळे मला एकटीला कुठे जाऊन काही घ्यायला वगैरे सांगितलं तर ते काही मला जमणार नाही। त्याच्यासाठी हे पाहिजे, हे पण सारखे असतात बाहेर, तर आता कसं काय मी करू सांगा तुम्ही? मग ते येणार, मग त्याच्यानंतर मग त्यांना पण थोडा आराम पाहिजे, मग त्यांना पण घेऊन नाही जाऊ शकत ना। त्याच्यामुळे मग नाही होत 2 लेकरांना सांभाळून मला, तर जितकं व्हायचं तितकं करते। तर काय आहे ना की हा पण एक फेजच आहे, ही पण एक फेज आहे म्हणा। मी तर नेहमी माझ्या मनाला हाच दिलासा देते की ही फेज आहे आणि ही फेज पण निघून जाईल, आणि तसं काही म्हणजे जास्त काळ राहणार नाही। प्रत्येक फेज आपण एन्जॉय करायची असते। तर आता तेच आहे, आता मी ववा तापवते, तिचं पोट थोडं दुखतंय तर तिच्या पोटाला ववा शेकवून लावते जरा, म्हणजे बरं वाटेल तिला। बघा, अशी काही ना काहीतरी कामं निघतच असतात। त्याच्यामुळे मग लेकरांकडे, आणि आता मी त्याला शिरीला पाठवला आहे खाऊन पिऊन, त्याला तो नाही म्हणला तरी पण मला असं दुर्लक्ष केलेलं पोरांकडे आवडत नाही, ते पण मला सगळं व्यवस्थित लागतं। आता ही पण एक फेज आहे, निघून जाईल आणि दुसरी फेज येईल, तर प्रत्येक फेज एन्जॉय करायची असं मी ठरवलं आहे। आणि जर मला त्रास नाही एका शेगडीवर बनवण्याचा, तर लोकांना काय त्रास आहे मला कळतच नाही। बरं राहू दे, मला काही राग नाही येत कोणाचं, काय तर माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा। मी घेते आता नवीन शेगडी घेते। आता पडदे पण घेतले होते, तर चादरी लावून ठेवले परत, आता माहिती नाही आता परत द्यायचे ते पडदे, पण किती दिवसांनी होते आता ते पण मी 1.5 वर्षांनी परत करते की काय ते बघूया। आता काय सगळे बांधलेलेच आहे, मी 1.5 वर्षांनी केले काय आणि 4 वर्षांनी केले काय फरक पडत नाही। आता ते देण्यासाठी परत मला वेळ काढावा लागेल। आता किती दिवसांनी मला शेगडीसाठी वेळ मिळाला, आता पडद्यासाठी वेळ कधी मिळतोय, आम्ही सहकुटुंब सहपरिवार जाऊन पडदे परत कधी करून येतोय ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्येच कळेल। तर बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबातच विसरू नका। बापरे, ही बाई ना अशी खतरनाक आहे, सगळ्या गोष्टी करायच्या असतात हिला, सगळं काही हवं असतं, पण ते मुद्दामून तंगून ठेवायचं। मुद्दामून म्हणजे ते कसं, लोक ते नेगेटिव्ह पब्लिसिटी कशी करायची ते हिला बरोबर हिने हेरून घेतलंय। म्हणजे कसं लोकांना एखाद्या गोष्टीसाठी परत कमेंट करायला लावायचे, ताणून धरायचं, नंतर मुद्दामून असे विचित्र टायटलला टाकायचे। व्हिडिओमध्ये ती गोष्ट असू दे नसू दे, त्या गोष्टीशी काही संबंध, म्हणजे एखाद्या पॉझिटिव्ह गोष्टीतनं नेगेटिव्हिटी कशी शोधायची आणि मग ते नेगेटिव्ह टायटल कसं द्यायचं आणि नेगेटिव्ह टायटलच्या जोरावर नेगेटिव्ह पब्लिसिटी कशी करायची, हे हिने बरोबर ओळखलेलं आहे। आणि हिचे भक्त तर अनदर लेवलचे आहेत, म्हणजे ते कशाचंही समर्थन करतात, हिच्या कुठल्याही फालतूगिरीला समर्थनार्थ उतरतात। म्हणजे काय ना, एका बाईने लिहिलं होतं, ही खूप मोठे हुशाऱ्या सांगते, त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये पण खूप सांगत होती की पोलिसांचं लाईफ आणि असं तसं, मला खूप कमेंट येतात की पोलिसांच्या बायकांना किती हे करावं लागतं, सारखं बाहेर असतात ते बंदोबस्तावर वगैरे, तर घरी एकटं वाटतं। तर मग मला त्यांना एकच सांगायचं आहे की तुम्ही एकटे नाही आहात, मी पण एकटी नाही आहे, मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते आणि त्या व्हिडिओ थ्रू तुम्ही असं समजा की माझी पण लाईफ
तुमच्यासारखीच आहे आणि आपण जितकं स्वतःला बिझी ठेवू, आपण कुठल्या कुठल्या गोष्टीत मन रमवलं तर एकटं नाही वाटत. आणि माझे व्लॉग्स आहेतच, तुम्ही ते पाहू शकता. ते पाहून तुम्हाला एकटं नाही वाटणार, तुमच्याबरोबर कोणतरी आहे असं वाटेल. म्हणजे कुठून पण घुमून फिरून कोणाला पण कसंही इमोशनल करायचं, कुठल्याही गोष्टीला इमोशनल अँगल द्यायचा. आणि मग त्यांचं काय ते पोलिसांच्या बायका आणि पोलिसांचं हे आणि अरे पोलिसाची तू जर एवढी बायको आहेस तर तुझं कर्तव्य नाही आहे देशामध्ये काय चाललंय, काय झालंय, काय घडलंय त्याच्याबद्दल एखादं काहीतरी एक पोस्ट तरी टाकावी किंवा काहीतरी श्रद्धांजली तरी द्यावी? हां, जास्त तर बोलूच नका. मी तर म्हणतच नाही की जास्त तुमचं ओपिनियन द्या किंवा तुमचं मत द्या, कारण ते तेवढी तर तुमची काय आपली कोणाचीच तेवढी लेवलच नाही आहे. सध्या तरी आपण काहीच बोलू शकत नाही आहे. जे ज्यांचं गेलं आहे त्यांना माहिती आहे, पण ॲटलिस्ट एक भारतीय नागरिक म्हणून, बाकी तर पोलीस बिलीस तर ते तर आणि एक्स्ट्राचंच आहे, पण बेसिक आपण नागरिक म्हणून एक श्रद्धांजली तरी देऊ शकतो. जे शहीद झाले त्यांना तेवढं तरी आपल्याकडनं होऊ शकतं. एक लाईन टाकायला किती वेळ लागतो? आणि ह्यांच्यासारख्या बायका ज्या मोठ्या मोठ्या एरवी पोलीसच्या बायका म्हणून मिरवतात, आणि हे इथे एवढं साधी गोष्ट ह्यांना ती करावीशी नाही वाटत. त्याच्यासाठी पण ही तंगवती आहे बाई लोकांना. लिटरली लोक हिला म्हणतात की तू का नाही टाकलं, का नाही. एकतर हिचे पण व्हिडिओ आहे ना कधीच्या कायचे तुंबून ठेवलेले असतात अक्षरशः, म्हणजे ढीक. कारण का व्हिडिओमध्ये नवीन काहीच नसतं, त्याच्यामुळे ते तुम्हाला लक्षातच येणार नाही की हा नेमका कधीचा व्हिडिओ आहे, काय आहे. ते लक्षात येण्यासाठी असं काहीतरी खास असायला लागतं ना. समजा आता कोणतरी रेग्युलर व्हिडिओ टाकते आणि अक्षय तृतीयेचा व्हिडिओ टाकला, अरे हां अक्षय तृतीयेवरून आठवलं, तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ते नाहीतर मग ते शुभेच्छा द्यायचं राहूनच जातं आणि ते उगाचच कॉन्ट्रोवर्सी आणि उगाचच मग ते रुसवे फुगवे होतात. म्हणून मग मी ते पोस्ट टाकणं पण बंद केलं आहे. खूप सिलेक्टिव्ह पोस्ट टाकते मी सण समारंभांचा किंवा जे विशेष दिवस असतात त्यांचा. तर त्याचं क्लॅरिफिकेशन मी दिलं होतं. सो एनिवेज पॉईंट हा आहे की समजा आता अक्षय तृतीया आहे आणि आता 1-2 दिवसांनी व्हिडिओ आला तर आपण समजू शकतो की बाबा हा 2 दिवस लेट आहे किंवा 3 दिवस लेट आहे असं. पण हिचं सरसकट एकच टाईप असतं, म्हणजे काही मेन्शन करणं नाही किंवा काय नाही. आज आहे तर आज व्हिडिओ टाकला तर आजच्या व्हिडिओमध्ये काही शुभेच्छा देईल किंवा मेन्शन करेल नाही. त्याच्यामुळे ते कळतच नाही की कधी काय नेमकं चाललं आहे. एका व्हिडिओमध्ये ही म्हणाली होती की हिचा नवरा कुठेतरी गेला होता आणि 1 आठवड्यापासनं तो घरी नव्हता आणि त्याच्यानंतर ती म्हणाली आता उद्या ते येणार आहेत, 1 आठवडा पूर्ण होणार आहे, तर मी आज व्हिडिओ करते जेणेकरून जेव्हा हा व्हिडिओ उद्या जाईल तेव्हा हिचा नवरा घरी आलेला असेल, परतलेला असेल. तर त्याच्यावरूनच कळतं की 1-1 आठवड्याचे तुंबवलेले व्हिडिओज असतात. आणि एक कॉमेंट पण मला आलेली आणि मी ते चेक पण केलं की खरंच म्हणजे इतके मी बोलते ना हिचे एवढे भिकार भक्त आहेत ना, मंद भक्त, की हिला वास्तुशांती आणि पूजा, गणेश पूजनच्या वगैरे काय काय आयडियाज देतात आणि सांगतात की ताई असं कर आणि तसं कर. ताई तिकडे जाऊन पोचली, तिचं सगळं झालं आणि पूजा बिजा अर्चा सगळं झालं. त्याच्यानंतर तिथे जाऊन ती सेट झाली, चादरी लावून झाल्या आपल्या पडद्याच्या जागी, सगळं झालं. तरी अजून भक्त समजतात की ताई जायचीच आहे. ताई कधीचीच पोचली तिकडे, झालं तिचं. तुम्ही ते सल्ले देत बसा तोपर्यंत तिचा गणेश पूजनाचा व्हिडिओ शूट करून पण झाला. आले मोठे, एवढं पण कळत नाही. इतके वेळेला तोंडावर पडले तरी पण नुसतं माती खायचं काय जात नाही सवय. आणि लोकांनी असं कमेंट केलं तर तेच सांगत होती की ते पोलिसांवरनं कमेंट केलं आणि तुमची नैतिक जबाबदारी, तर त्याच्यावर आणि 4 लोक त्या बाईला सुनवत आहेत, तुला काय आहे आणि हे काय आहे आणि नाही केलं तर काय होतं वगैरे. म्हणजे काय लोक आहेत ना हे. म्हणजे ठीक आहे, जी गोष्ट खूप अपेक्षित नाही आहे आणि असं सहजच कुठल्या तरी गोष्टीवरनं कोणतरी कोणाला बोलते आणि त्याचं तुम्ही येऊन तिकडे असं काहीतरी सेना स्थापित करताय आणि तिच्याशी भांडताय वगैरे, तर गोष्ट वेगळी आहे. पण जिथे समोरच्याचा पॉईंट बरोबर आहे ते अजिबातच काही चुकीचं नाही आहे, ती अपेक्षा करणं चुकीचं नाही आहे, तिथे पण त्या व्यक्तीला तुम्ही दाबताय आणि तिलाच सुनवताय. म्हणजे आता देशापुढे आणि सगळ्यापुढे तुमचे हे ताई दादा महान झाले का? हेच जर असं एवढं मला कधी कधी वाटतं ना, हीच जर आपण हे जे प्रेम आणि ही जी निष्ठा आणि हे जे काही कट्टरपणा जो आहे ना तो आपल्या देशाप्रती दाखवला, या घटनांप्रती दाखवला, असं जिथे उत्तर द्यायचं तिथे देताना दाखवला ना, तर किती बरं होईल ना, किती म्हणजे सगळं चित्र पालटेल.
पण नको तिथे लोकांना लढवय्या बनायची हे आहे, फार खुमखुमी आहे. हां, ही जर खुमखुमी जरा तुम्हाला बॉर्डरवर वगैरे दाखवता आली तर जास्त बरं होईल नाही का. इकडे फालतू टुकार गोष्टींवर भांडत बसता, मोठे सोल्जर बनून येतात फालतू कुठले, आणि ते सुद्धा एकतर्फीच भांडत असतात, एकाच बाजूने. ते ताईचं तर काय ना, तुमच्या कमेंटला काय बोलणं उत्तर असतं ना, समोरच्या ज्याच्याशी भांडताय तिला काही घेणं देणंच नसतं. ती आपलं व्हिडिओ टाकते, आपलं काहीतरी, त्या व्हिडिओला तर काय अर्थच नसतो, नुसतं आपलं कॅमेरा लावायचं, व्हॉइस ओव्हर द्यायचा आणि आपली कामं करायचं. ते काम करते आणि फेकून देते आपलं यूट्यूबवर. हे वाटच बघत असतात कावळे करत, मग लगेच गोळा होतात. कधी उष्ट टाकते आणि कधी येतो आम्ही गोळा करायला आणि खायला. ते असली यांची गत, मोठे सेना. कंजूशीचं तर म्हणजे गोष्ट कधीच न संपणारी आहे. म्हणजे इतक्या लेवलला इतकं कमवते ही बाई, इतकं कमवते, तरी पण नुसतं भावाला ओरबाडायचं तर एक तर कमीच नाही आहे. म्हणजे हिने दिलं पाहिजे, हिने ॲटलिस्ट म्हणजे जर ह्युमन सपोर्ट किंवा जे आपण म्हणतो मनुष्यबळ जर कोणतरी देतं आहे, कोणतरी ते करतं आहे, तर आपण ॲटलिस्ट आपल्याकडे आर्थिक परिस्थिती चांगली, आपण त्या गोष्टीचं तरी हे करावं. तर ते पण नाही आहे हिच्याकडे. ते तर मेनच आहे, मेन गोष्ट आहे की फक्त स्वतःचं आणि फक्त बोलताना गप्पा मोठ्या की असा मुलगा असला पाहिजे आणि असं असलं पाहिजे आणि असं. अरे नुसतं मुलगा असल्यावर काय, म्हणजे अशी मुलगी पण असली पाहिजे, अशा मुलीने पण हातभार लावला पाहिजे. ते पण थोडंसं असं हे पाहिजे ना, बॅलन्स. कारण कोणतरी करतोय म्हणून काय किती करून घ्यायचं, किती त्याला निचोडायचं. त्याला स्वतःचं घरदार परिवार काय आहे की नाही आहे. हां, आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं तर बारीक गोष्टी जर काढायला गेलं ना, तर इतक्या गोष्टी आहे ना, घेऊन थकशील. खरं तर ते लोकांनी सांगायलाच नको, हिला स्वतःलाच कळलं पाहिजे. ती झाडू बघा, मोठं ज्ञान देते की आपण नवीन झाडू आणले की आणि पूजा करतो आणि ह्याव करतो आणि तेव्हा करतो, सगळं कंटेंटसाठी करतो. हां, आम्ही करतो, पण आम्ही आमच्या घरातच करतो, दाखवत नाही जगाला काय करतो आणि काय नाही. तुझं आपलं नुसतं कंटेंटसाठी म्हणजे एखादी वस्तू आणली तर ती पण कंटेंट समजूनच आणायचं. म्हणजे स्वतःला लागेल, स्वतःला गरज आहे म्हणून नाही. जी बाई 1.5 वर्ष एका शेगडीवर काम करत बसली, तिला जरा पण वेळ नाही मिळाला, किंवा नवरा इतका पण त्याच्याकडे वेळ नाही, नुसतं हा एक दुसरी बचना 2.0 आहे, नुसता उगाचच वेड्यासारखा हसत असतो, काही कारण नसताना हसत असतो, तर त्याला पण अजिबात वेळ नाही मिळाला. ती झाडू जरा बदल, ती कशी झाली आहे शेपटासारखी, ती बदल. अक्षरशः डब्बे नाहीत हिच्याकडे, सगळं प्रमोशनचं ते पण फुकट पाहिजे वाटतं हिला. ते मिळालं तरच वापरणार, नाही तर स्वतः विकत घेण्याची तर काय दानत नाही. सगळ्या पुड्या बांधून ठेवते, पुड्या सोडते, टाकते, परत पुडी बांधून ठेवते. म्हणजे इतक्या लेवलचं. आता गरिबी म्हणावी की कंजूसी, गरीब तर तू नक्कीच नाही आहेस, मग तू कंजूसच आहेस. आणि ती किती कंजूसी ना, वेळ नाही असं काय ग बाई तुझं इतकं मोठं. म्हणजे खरंच ना, लोक म्हणतात ते काय चुकीचं नाही म्हणत की तू ना जगावेगळी आई झाली आहेस, की ना जगावेगळी यूट्यूबर झाली आहे, की तुझ्याकडे अजिबातच वेळ नाही. त्यासाठी ना व्यक्तीने स्वतः इंडिपेंडेंट असायला लागतं. प्रत्येक गोष्टीसाठी नवरा सोबत पाहिजे. एवढं तुझ्या नवऱ्याचं बिझी शेड्यूल आहे, एवढं तुझा नवरा अशा नोकरीत आहे की ज्याला वेळ नाही मिळते, तर एखादी बाई कशी असेल, कसं वागेल. आजकाल लोकांना ना भ्रम झाले की कमवता आलं किंवा आपण कमवतोय म्हणजे आपण इंडिपेंडेंट झालो. आर्थिक इंडिपेंडन्स वेगळा असतो आणि सामाजिक किंवा सेल्फ इंडिपेंडन्स, जे आपण स्वतःची कामं स्वतः करतो, तो इंडिपेंडन्स वेगळा असतो. नुसतं आर्थिक इंडिपेंडन्स आला म्हणजे ती व्यक्ती इंडिपेंडेंट आहे किंवा त्या व्यक्तीला सगळं जमतं, अशातला भाग नाही आहे. पैसे काय कोणीही कमवतं, स्पष्ट शब्दात सांगायचं तर त्याच्यामुळे ते पैसे कमावले म्हणजे काय खूप भारी असं काही केलं असं काहीही होत नाही. त्याच्यामुळे ह्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घेता आली पाहिजे, स्वतः घेतली पाहिजे. हे काय आता केरसुणी आणायला पण नवरासोबत पाहिजे का? त्याच्यासाठी पण आता 1.5 वर्ष वाट बघायची. म्हणजे इतक्या असंख्य गोष्टी, तर डब्बे वगैरे आता इतके मोठे तुम्ही ऑनलाईन त्या प्रमोशनमध्ये तर मावशीला मागे टाकेल इतका. म्हणजे मावशीचा हात एकदम बरोबर ना, तिचीच चेली आहे ना. आता नाही आहे ते फाटलं ते सोडा, तिला बोलली ना मागे टाकून पुढे धक्का देऊन गेली, कानामागून आली आणि तिखट झाली, तसातला प्रकार यायचा. तर प्रमोशन पण नेक्स्ट लेवलचे करते.
काय तर म्हणे मी ना ते केसाचं प्रमोशन करत, म्हणजे केसाचं नाही, ते हेअर ऑइलचं आणि काय ते प्रमोशन करत होती. तर तिला लक्षात आलं की आता ह्याच्यावरनं तर हिला येईलच की तू डोनेट करणार होती, त्याचं काय झालं, तू मोठी बोलली होती, म्हणून आधीच क्लिअर करते. ते मी करणार आहे, त्याचं मी तुम्हाला वेगळ्या व्लॉगमध्ये सांगेन. सगळं हिचं ना असं वेगळं एक एक टॉपिकवर, म्हणजे एक छोट्याशा गोष्टीवर. फॉर एक्झाम्पल आता म्हणजे शेगडी, आता धगधगता विषय आहे ना म्हणून शेगडीवरच बोलते. जर शेगडी आणायची आहे तर शेगडीसाठी पूर्ण अख्खाच्या अख्खा व्हिडिओ, म्हणजे अक्षरशः त्या दुकानातलं बारीक डिटेल, आणि डिटेल म्हणण्यापेक्षा म्हणजे ह्यांचं हे काय बोलतायत, काय करतायत, किती शेगड्या बघतायत, तो दुकानदार काय बोलतोय, कॅमेरा साईडला लावून लिटरली ते सगळं दाखवेल आणि खेचेल 15 मिनटं रेकॉर्ड यायचा. बॅग आणायला गेली मुलाला तर त्याचाच पूर्ण व्लॉगभर बॅगच आणणार. म्हणजे आधी असं विषयाला हात घालणार, असं हे क्रिएट करणार की बाबा आता आम्ही असं ह्याला बॅग वगैरे आणायची आहे, आणि मग दोघंही जणं, नवरा बायको आणि तो मुलगा सिरी, सगळेजणं बोलणार की आता बॅग आणायची आहे. मग ते मग तयार होणार, मग आम्ही तयार झालो, मग त्या मुलीला दाखवणार, मग बॅग आणायला जाणार, मग तिकडे चर्चा वगैरे करणार, आणि मग तिथे काय काय बोलणार, सगळ्या प्रकारच्या 10 बॅग्स काढणार, त्याच्यामध्ये वेळ काढणार, मग त्यातली एक सिलेक्ट करणार, आणि मग कशी घेतली आहे, काय घेतली आहे ते तुम्हाला घरी जाऊन सांगतो, म्हणून मग घरी येणार, मग घरी त्या बॅगचं ओपनिंग करणार, आणि म्हणजे कुठलीही वस्तू असं हे ह्यांचं नेहमीच आहे. म्हणजे इतकं मी असं कधीच कोणाला बघितलं नाही की एका गोष्टीवर, एका टॉपिकवर पूर्ण व्हिडिओ खेचलाय. ॲटलिस्ट दिवसभरातल्या 4 वेगवेगळ्या घटना तरी असतात, थोडं इकडचं तिकडचं, पण ही एक टॉपिक घेते त्याच्यावर पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ बनवते. आणि दुसरा हिचा पॅटर्न हा आहे की ते रोजचंच, म्हणजे काही जर विषय नसेल, कुठे जायचं नसेल, काही घ्यायचं नसेल, तर मग सकाळी उठायचं, गॅस शेगडी धुवायची, मग जेवण करायचं, मग झाडू कचरा करायचा, म्हणजे साफसफाई करायची, नंतर काहीतरी मग त्या मुलीला दाखवायचं, मग तिचं असं काहीतरी लीला दाखवायच्या, आणि मग त्या मुलाचं काहीतरी आल्यावरती त्याच्याकडनं काहीतरी त्याच्याशी गप्पा मारायच्या, मग तो काहीतरी बोलणार, त्याचं थोडंसं फुटेज घ्यायचं, मग भावा बहिणीचं दाखवायचं, आई मुलीचं दाखवायचं, बाप मुलीचं दाखवायचं, झालं, व्हिडिओ संपला. रोज तेच सायकल, पण न चुकता व्हिडिओ यायला पाहिजे. लोक पण इतके विचित्र आहे, मी बोलली ना, एकदम विचित्र पब्लिक आहे यायचं. त्यांना म्हणजे रोज तेच स्वतःचं आयुष्य मिरर बघतायत तरी चालेल, पण तरी एका बाईने तर हिला लिहिलं होतं की तुझं घर कसंही अस्ताव्यस्त आणि म्हणजे माहिती आहे तू भाड्याने राहते आणि कसं पण विचित्र आणि तू कसं पण ठेवलं असशील तरी पण आम्हाला दाखव, कारण तुझं घर बघायचं आहे ग तायडे, कसंही असलं तरी दाखव, होम टूर दे ना, माझं पण घर असंच आहे, मी पण भाड्यानेच राहते. अरे देवा, म्हणजे इतकं काय घर बघायचं, का सोन्याचं घर आहे की काय, कसलं काय घर आहे, म्हणजे काय कसले इच्छा असतात ना, आणि कसले डिमांड असतात या भिकार भक्तांच्या. आणि ते केसाचं मी सांगत होती, तर ते केसाचं ना ते इतक्यात तर ती काही करणार नाही आहे. तिचं एक टार्गेट असणार आहे की एवढे वाढवायचे, म्हणजे अक्षरशः ढुंगूच्या खालीपर्यंत वाढवायचे, आणि मग काहीतरी जेवढं इंच सांगितले तेवढे काहीतरी इंच कापायचे, म्हणजे मग तेवढंच कापले की लेंथ काही फार कमी होणार नाही, म्हणजे एकदम प्रॉपर हेअरकट पण होईल, आणि दिल्याचं पण हे म्हणजे जे दान करणार आहे ते दान पण होऊन जाईल. एक तीर में 2 निशाण असा प्रकार आहे हिचा. जितकी दिसते आणि जितकी बोलते असं काहीतरी, मला माझं चुकलं असेल तर माफ करा, तर कसं काय बोलण्यावर जाऊ नका, पक्की धूर्त लोंबडी येईल. एका भक्ताने तर हिला ही पण कमेंट केलेली की कधी पण असं शेगडी आहे ना ऑड नंबरमध्ये घ्यायची, इव्हन नंबरमध्ये नाही घ्यायची, वास्तुशास्त्रानुसार वगैरे. अरे चुप, नाही तर आता परत ती शेगडी परत करायला आणि 4 वर्ष. आता कसं ते बोलून ती शेगडी घेतली, तुझं वास्तुशास्त्रामध्ये चाललं, आधी सांगायचं होतं ना, का आता ती कधी घेणारच नाही असं वाटलेलं तुला. मग आधी 2 याची शेगडी होती तर मग 2 याची, मग तेव्हा नाही बोलले की हे इव्हन नंबरची शेगडी आहे म्हणून. 2ची चालते तर 4ची का नाही चालत? कसलं डोमलाचं काहीतरी तुझं ज्ञान नको देऊ. बस हिची मराठीची बोंब आहे, पण तसंच मावसाडसारखं, म्हणजे अक्षरशः एक असं ना मावसाडला ऑब्झर्व असं कोळून प्यायली आहे लिटरली. मावसाडच्या 4 पावलं पुढे, फक्त नखरे करण्यात थोडीशी अजून माणसात आहे, पण हिची फॅशन तर आणि अलग लेवलची आहे. मावसाड तर आमची स्कर्टवाली आहे, स्कर्टवाली रवीना टंडन, पण हिचं तर वेगळंच आहे, म्हणजे हिची युनिक फॅशन आहे.
मॅडम टी शर्टवर ओढणी घेतात. टी शर्ट वगैरे घालायचा भारी सोस कम्फर्टेबल आहे ना, कम्फर्टेबल, तर ते घालायचं तर असतं. पण मग त्याच्यावर म्हणजे तुम्ही मॅक्सीवर ओढणी घेणारे पाहिले, पण टी शर्टवर पण ओढणी घेणारी ही स्टोल बिल घेण्याचा आपली स्टाईल नाही. आपण डायरेक्ट ओढणीच घेतो. ओढणी असताना कशाला स्टोल आणि फोल पाहिजे, म्हणून मी डायरेक्ट ओढणीच. ही आपला बरखा राणी का स्टाईल आहे. बरखा राणी कोड आहे, कुपन कोड बरखा राणी. म्हणजे असा कुपन कोड कोण ठेवतं, इतका क्रिंज कुपन कोड बरखा राणी. मी काय देऊ शकते. माझं कधी मला असं प्रमोशन मिळालं तर मी देणार गॉसिप गर्ल राणी. वाह, कसं वाटतं गॉसिप गर्ल राणी. हिच्या पण शब्दांची डिक्शनरी होऊ शकते बरं का. आम्हाला पण मराठी धड येत नाही, पण आम्हाला इंग्लिश बोलायचं भारी सोस. एडिटिंग ॲट दी एंड. मी तर आधी किती वेळ ऐकतच होती, मला ते कळच ना ॲट दी एंड काय, ॲट दी एंड काय. नंतर मला कळलं ॲट दी एंडला ही ॲट दी एंड म्हणते. देवा, कुठून आले तर हे लोक. आणि बापरे, व्ह्यूज वगैरे काय बघतात लोक, मला खरंच कळत नाही म्हणजे काय बघतात. मला तर ते रोस्ट करायला पण बघायचं म्हणजे इतकं टॉर्चर आहे, इतकी विचित्र, म्हणजे नाही बाबा, असं बघूच शकत नाही. कसं काय व्ह्यूज देतात आणि काय म्हणून. आणि ही जे म्हणते ना की प्रत्येक वेळेला की तुम्हाला ह्यातलं काय पण आवडलं तर नक्की सांगा, तुम्हाला आज काही घेण्यासारखं वाटलं तर खरं सांगू का मी बरखा राणी. काय म्हणजे काय बी नाही वाटलं मला घेण्यासारखं. मी खूप शोधलं, खूप अगदी जीवाचा आकांताने प्रयत्न केले, मला काहीच समजेना, काहीच नाही आवडलं मला. काही घेण्यासारखं तर काहीच नाही. म्हणजे काय ती लाईफ आणि काय ते रोजचंच आपलं काय बघायचं आणि काय घ्यायचं त्यातनं. काय सगळेच करतात की, तिच्यामुळे मला काय बीच नाही वाटलं. हे सत्य आहे, कटू आहे पण सत्य आहे. तर तुला काय वाटेल ते वाटेल. तू विचारते ना की काय वाटलं तुम्हाला, काय कसं वाटलं ते सांगा. आणि तुम्हाला आज घेण्यासारखी कुठली गोष्ट वाटली माझ्या व्हिडिओमधनं. आज नाही, काल नाही आणि उद्या नाही, मला कधीच काहीच नाही वाटलं. एकदम बकवास व्हिडिओ असतात ते बंद कर चॅनल तुझं. आणि त्या मुलांवरनं पण इतकं ज्ञान, बापरे. म्हणजे आम्ही किती महान आहोत. मी दोन्ही मुलांना कसं इक्वली वागवते आणि मी तिला आत्तापासूनच सवय लावते. आणि त्याच्यामध्ये पण आपल्या भावाला आणि भावाच्या मुलांना कसं खाली दाखवायचं की बाबा ते असं करतात तसं करतात, पण मला असं नको आहे. म्हणजे त्याच्या मोठ्या मुलाला खूप समजून घ्यावं लागतं. माझा भाऊ खूप प्रयत्न करतो दोघांना समजून घेण्याचा आणि एकाच पातळीवर ठेवण्याचा, पण त्याच्याकडनं नाही होत. किंवा ते मुलांना आता त्या मोठ्याला सवय झाली, पण माझ्या मुलांच्या बाबतीत मी असं नाही होऊ देणार. आणि मुलांचं करणं आणि हा खूप मोठा टास्क आहे आणि हे इतकं सोपं नाही आहे. आयुष्याचा संघर्ष असाच असतो आणि मला वाटतं की असा संघर्ष नसेल तर मग आयुष्यात काहीच मजा येणार नाही. अरे संघर्ष कसला आणि कसलं काय बोलते ग बाई, कुठच्या कुठे काही बोलत असते येड्यासारखी. एकतर तुला 2 मुलं आम्ही करायला नाही सांगितली, ठीक आहे, ती स्वतःसाठी केलीत, कंटेंटसाठी केलीत, रादर स्वतःच्या खुजलीसाठी केलीत. आता मी हेच म्हणेन. तर त्याच्यानंतर मग झाल्यानंतर दुसऱ्यांना काय त्याच्यामध्ये सुनवत बसायचं आणि कसं लोकांना ज्ञान देत बसायचं, त्याच्यातनं पण कशा गोष्टी शोधून काढायच्या. आणि हे कसला संघर्ष काय आहे मुलांना वाढवण्यामध्ये. संघर्ष तुझा कसला आलाय संघर्ष, त्या मुलांचा संघर्ष आहे तुला रोजच्या रोज कंटेंट द्यायचा. बरे ते त्यांच्या जीवावर कंटेंट छापते, कसला संघर्ष. ते आपलं कंटेंट देत आहेत, त्यांच्या कंटेंटवर छापते, त्याच्यावरच खर्च करते, त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाही आहे. ते म्हणतात ना की हर बच्चा अपनी किस्मत लेके आता है, तसं ही हर बच्चा अपना कंटेंट लेके आया है तेरे लिए. तो तू क्या सोचती है, तू क्या बोलती है की मेरा संघर्ष है और ये है वो है. आणि काय रोज नवीन फेस बघायला मिळते, रोज नवीन काय ना काहीतरी तिच्यामध्ये डेव्हलपमेंट होते ते बघायला मिळते. हो, आणि रोज नवीन कंटेंट पण देते ती तुला. अजून काय पाहिजेल आहे तुला. पंचवार्षिक योजना आहे ती, आता काही टेन्शन नाही आहे. आता हे तू बरोबर बोलते की आता हे सगळं चाललं आहे, हे म्हणजे हळूहळू माइलस्टोन पार करणं चाललं आहे. त्याच्यानंतर मग नंतर अजून 1.5-2 वर्षांनी आणि वेगळं असेल, ती पळायला लागेल, बोलायला लागेल, म्हणजे कंटेंटच कंटेंट आहे. आणि हे या बाईला पक्कं माहिती आहे की आता काही टेन्शन नाही आहे, एकदम सॉर्ट आहे. जितना कमाना है कमा लो, मस्त बना लो, कंजूशी कर करके और असे थप्पी कर लो. नाहीतर सांगा पोलिसाच्या पगारात जे हे यांचं चाललं आहे नाटकं. आणि हे पण एक खोटं आहे.
म्हणजे हे जे दाखवते ना की असं हे नाही ते नाही आणि मी कसं काटकसर वगैरे, ते फक्त मी तुम्हाला बोलली ना, इसके भोले चेहरे पे मत जाओ, अपनी अक्कल लगाओ. ते तिला असं दाखवायचं आहे. पण व्ह्यूज बघता आणि सगळं काही बघता, ज्या प्रकारचं प्रमोशन आणि सगळं काही करते नाही बरखा राणी, त्या ह्याच्याने एवढी काही हे नाही आहे, पक्की छुपे रुस्तम आहे ती. राहिला प्रश्न हिच्या सासू सासऱ्यांचा, हिला बरेच कमेंट येतात आणि खूप असं तेच अगेन समर्थनार्थ पण की त्यांचं शेतीची कामं आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही, आपल्या मुलाला मूल झालं आहे म्हणजे आपण नेहमी म्हणतो की दुधापेक्षा दुधावरची मलाई श्रेष्ठ असते. तर असे कुठले आईबाप असतील, असे कुठले आजी आजोबा असतील की म्हणजे बघायलाच नाही आले, इतके महिने झाले, आता वर्ष म्हणजे वर्षाची होईल ती, म्हणजे वर्षाची तर ती आहेच, पण इयर म्हणजे 1 इयर तसं वर्ष, हो तशी होईल आता ती. तर तरी पण अजून पण काही हे नाही. आणि ते नाही येत, चल शेतीची कामं, थोडा ब्रेक असतो की नाही, का सतत एका मागे एक, आता 1.5 वर्ष झालं तरी पण चालूच आहे शेतीची कामं. म्हणजे हिची न्यूज कळल्यापासनं ते मूल झालं, आता ते वर्षभराचं होईल तरी पण अजून काही पाय नाही लागलेला आजी आजोबांचा. हे कसले आजी आजोबा, कठोर आजी आजोबा. आणि ही 10 वेळा एवढी गावी पळते, 10 वेळा एवढं गावी जाते, तर तिथून जरा जायचं ना अजून. तर तो प्रवास झेपतो तर सासरी जायचा प्रवास नाही झेपत. अरे कोणाला बनवता तुम्ही? मार्ग, इच्छा असेल तिथे मार्ग असतो, पण इच्छाच नाही तर मग कसा मार्ग सापडेल? आणि जे आहे ते आहे, एवढे जर तुम्ही क्लिअर आहात, एवढेच जर तुम्ही खरे आहात, तर सांगा ना काय जे आहे ते. उगाचच कशाला ना खोटेपणा आणि इकडचं तिकडचं लपवा छपवी करायची. आता पण नवरा एकटाच जाऊन आला, नको तिथे सहकुटुंब सहपरिवार लागतो यांना, आणि जिथे जायचं तिथे नाही. आणि राहिली गोष्ट त्या मुलाची, त्याच्या शिक्षणाचं तर काय प्रकार आहे आणि काय करतात. आधी तर मध्ये तर आईच्या डिलिव्हरीसाठी, कंटेंटसाठी स्पेशली, तर त्या मुलाची शाळाच बुडवली. त्याच्यानंतर अर्ध हे वायाच गेलं. मग परत आली, मग शाळा बदलली, आता परत शाळा बदलली. आता काय कारण की आम्हाला इथे जायला लागू शकतं, तिथे जायला लागू शकतं, त्याच्यामुळे असं सगळं ऑल इंडिया किंवा जास्त जिथे जिथे आम्हाला जाण्याचे चान्सेस आहेत तिथे ते ब्रँचेस असलेल्या बऱ्या, म्हणून आम्ही शाळा बदलली. अरे ब्रांचेस असल्या तरी पण मुलाचा एक कम्फर्ट झालेला असतो ना, त्याचं फ्रेंड सर्कल असतं, टीचर्स असतात, ते शाळेचं वातावरण असतं, त्याच्याबरोबर मुलाने जुळवलेलं असतं ना. म्हणजे कंटेंट छापायला काहीही करतील का हे लोक? कुठेही त्या मुलाचा जराही विचार नाही करायचा, इकडे तिकडे सगळीकडे फिरवत बसायचं त्याला. आणि असल्यांकडनं लोकांनी पॅरेंटिंगचे धडे घ्यायचे. अरे बाबा, तुमची मुलं तुम्ही घडवा, तुमच्या पद्धतीने घडवा, हे असल्यांचं काहीतरी ऐकायला जाऊ नका. दुसऱ्याचं आणि आपलं परिस्थिती आणि सिच्युएशन सेम नसते, मूर्ख कुठले. तिच्यापेक्षा कितीतरी पटीने तुम्ही हुशार आहात. तुम्हाला एक कळतं का? तुमच्याच कमेंट वाचते, तुम्ही जे सजेस्ट करता, तुम्ही जे काही काही गोष्टी लिहिलेल्या असतात. आता ते शेजाऱ्यांचं ज्ञान, ते मध्ये लिफ्ट बंद पडली आणि जेव्हा तिची मुलगी घरात अटकली तेव्हा मग लोकांनी कमेंट केल्या होत्या ना की ओळख करून ठेव आजूबाजूला आणि तिला घेऊन जात जा आणि असं तसं. तर तेच हिने लगेच नाही 2-4 दिवसांनी व्हिडिओ केला आणि त्याच्यामध्ये सांगते, मी आजकाल इकडे आजूबाजूच्या बायकांशी बोलायला लागली आहे आणि सिरीला पण सांगितले जरा ओळख करून ठेव. कसं काय ना की कधी काही वेळ सांगून येत नाही, म्हणजे तुम्ही नेगेटिव्हली घेऊ नका, पण काय सांगता येत नाही ना, म्हणजे कधी काही झालंच अडी अडचणीला आपल्या शेजाऱ्यांशी ओळख असलेली बरी असते, बरी राहते. तर म्हणून मी त्यांना सांगितलं की थोडंसं ओळख वाढवून ठेवा. मी पण वाढवते, मी पण जरा बोलते 4 बायकांशी. आणि तसं कसं असतं ना, आम्ही त्याच्यासाठी त्याला सिरीला एकदम ट्रेन केला आहे, कारण आपल्यालाच आपलं करायचं आहे. मी पण कधी कधी इथे एकटी असते, तर मला कधी अडीअडचणीला कामाला येऊ शकतं, तर म्हणून म्हटलं. आणि मी प्रत्येक वेळेला आता तिला घेऊनच जाते, म्हणजे पहिल्यासारखं नाही, अगदी झोपली असेल तरी झोपेतनं उठली तरी चालेल, पण मी घेऊनच जाते. तर नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही पण असंच करा, जरा बरं असतं. आपल्याला थोडं ओळख करून ठेवलेली आणि त्यांच्याशी मिळून मिसळून राहिलेलं थोडं बरं असतं, म्हणजे कधी काय आपल्याला लागलं तर पटकन ते शेजारीच कामी येतात, नाही का. तर हे सगळं हिला कॉमेंटमध्ये ज्ञान आलेलं, तेच कॉमेंटमधलं ज्ञान ही फक्त आपल्या अशा टोनमध्ये भक्तांनाच देते. आणि भक्त पण येडे, त्यांना कळतच नाही. वरून लिहितात, किती ग बाई तू हुशार, किती ग बाई तू हुशार, आमची ताई लईच हुशार. आणि हिच्या व्हिडिओचा ना एक फन फॅक्ट तुम्हाला सांगते. पूर्ण व्हिडिओमध्ये ही अशीच म्हणजे अशी एकतर ते टोन तर तिचा असतोच आणि एकदम मरगळलेली असं व्हॉइस ओव्हर पण असा एकदम रडत खडत देत असते.
पण एंडला ना, एंडचं जे तिचं कन्क्लुडिंग पार्ट आहे तो बहुतेक हिने रेकॉर्ड केलेला आहे आणि तो इतक्या जोमात बोलते की भक्त कोमातच गेले पाहिजेत. इतकं ठासून, इतकी एकदम असं वाटतं की भांडते की संपवते व्हिडिओ. म्हणजे असा जोर येतो ना तिला व्हिडिओ संपवताना. नोटीस करा मंडळी, खूप मजेशीर हे येतो. म्हणजे पूर्ण व्हिडिओभर हिचा एक टोन असतो, हिचं एक बोलण्याची लय असते, एक पेस असतो, एक स्पीड असतो आणि व्हिडिओचा एंड पार्ट कन्क्लूड करताना एकदम जोरात आवाज येतो आणि एकदम फास्ट दादा करून संपून टाकते तो व्हिडिओ. आणि तो पार्ट आहे ना नेहमी एकाच टोनमध्ये, एकाच ह्याच्यात असतो. मला वाटतं की तो एक असा एक साईडला तिने सेव्हच करून ठेवला आहे, तो चिपकवून टाकते एडिटिंगमध्ये. सो तुम्ही पण ते नोट केलं आहे का ते मला सांगा. आणि आजच्या पॉडकास्टमध्ये इतकंच. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. आज उखाणा नाही आहे कारण का हिला कोणी कन्सिडरच केलं नाही. जर तुम्हाला हिच्यावर कुठला उखाणा सुचत असेल तर नक्की आजच्या कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. मग नेक्स्ट टाईम आपण जेव्हा कधी हिच्यावर पॉडकास्ट करू तेव्हा तो उखाणा मी घेईन. सो आजच्यासाठी इतकंच. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय. मासळं.